छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। व्यासपीठावर उपस्थित प्रभाग क्रमांक 17चे उमेदवार अस्मिता विष्णू जाधव, संतोष भगवान बडे, स्नेहल नरेंद्र बोरखडे आणि कुणाल नितीन मराठे समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आता कुठंशी थोडंसं वातावरण तापायला लागलं। बडे पहिल्यांदाच या स्टेजवर बोलत होता, मी बडेकडे पाहत होतो, अरे हाच तो पोलीसवाला। नोकरी सोडून त्याला नगरसेवक व्हायचं। मी सहज त्याला प्रश्न विचारला की तू नगरसेवक कशाला होतोस, कारण की काही लोकांना नगरसेवक कशासाठी व्हायचं हे मला माहिती आहे। नगरसेवक झालं का त्याला वाटतं की आपण सगळ्याचे बाप झालो, असे छातीत ताणून चालतात ना नगरसेवक। मी 10 वर्ष नगरसेवक होतो आणि मग जे आपल्याकडे हातपाय पडायला येतात ना मतदानाच्या टायमाला, काकू मला मतदान द्या, मावशी मला मतदान द्या, मग आपलं शेंबडं पोरग बी असलं तर त्याच्या डोक्यानं हात फिरवतात, काय चांगलं पोरग आहे। म्हाताऱ्या माणसाचे तर अशा पाया पडतात ना, बापाचे कधी पाया पडले नाही पण त्या म्हाताऱ्या माणसाचे पाया पडतात। खरं आहे का नाही? अरे सकाळी बापाचं जर दर्शन घेतलं ना, आईचं दर्शन घेतलं तर साला आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, पण त्याचं दर्शन कधी घेत नाही। निवडणूक आहे म्हणतात, निवडणूक करावं लागतं। मी 10 वर्ष नगरसेवक आहे, 20 वर्ष आमदार आहे। पहिल्यांदा या भागामध्ये सभा घ्यायला तर बड्याला मी विचारलं तू नगरसेवक काय व्हायचं, तो म्हणे साहेब मला एक इच्छा आहे, माझ्या आता ते कोणता वडा दादा डोसा आहे, 15 स्टॉल आहे, मला माझं कमाई मला काही नाही, मला पोटापुरतं मिळतं, मला काही टेन्शन नाहीये। परंतु एखाद्या वेळेला सर्वसामान्य म्हणून लोकांमध्ये जाऊन जर काम करता आलं तर ती संधी मला पाहिजे। मी त्यांना नागपूरला बोलवलं, एकनाथ शिंदे साहेबांना भेटवलं। शिंदे साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, बडे तू आगे बढ़, हम तेरे साथ हूं। तरी त्याला दम पडायला जायला काय होतं काय माहिती। मग मुंबईला बोलवलं, मुंबईला तर पुन्हा शिंदे साहेबांना भेटवलं। मी यासाठी सांगतोय की एखाद्या कार्यकर्त्याला जर उभं करायचं असलं ना तर त्याला पूर्णपणे साथ दिली पाहिजे आणि तो कार्यकर्ता चांगला असला पाहिजे। हा याचा विषय झाला, कुणालाही असं झाला, त्याच्या हातावर टॅटू माहिती कुणाचा आहे, देवा भाऊचा आहे, देवा भाऊचा। अरे जो माणूस तुमच्यासाठी पक्षासाठी काम करतो, तुमच्यासाठी आयुष्यामध्ये त्यांनी त्याच्या तरुण पोरग आता त्यांनी आताशी कुठंतरी त्याला आता पळायचं टाइम आहे, त्या टायमाला तुम्ही त्याला ब्रेक करता। कुणाकडे त्यांनी करायचं, मागणी कुणाकडे करायची? पहिल्यांदा मी जेव्हा नगरसेवकाला उभं राहिलो ना
आम्ही तर तिकीट वाटणारे होतो त्या काळामध्ये. हे खैरेला तिकीट आम्ही मी दिलेलं आहे. गुलमंडीहून खैरे, औरंगाबादून प्रदीप जयस्वाल. विचारून घ्यायचं, दोघं पण आहेत, विचारून घ्यायचं. त्याला तिकीट देणार आम्ही होतो म्हणून आमच्या तिकिटाचा प्रश्न नव्हता. प्रश्न आला आमदारकीचा. 10 वर्ष मी नगरसेवक, सुदैवाने माझा मतदारसंघ रिझर्व झाला. आता आमदारकीच्या रेसमध्ये इतके मोठाले लोक होते. एक जण तर जज होता, तो म्हण साहेब तुम्ही आशीर्वाद द्या, मी आजच राजीनामा देतो, मला आमदारकी द्या. दुसरे आपले दिवंगत आता इथं नेते आहेत, तेही होते, गंगाधर गाडे साहेब होते. वानखेडे म्हणून एक आयजी होते, ते होते. अनेक मोठाले लोक. जेव्हा ते मातोश्रीला आले आणि तिथे इंटरव्ह्यू दिले, शिवसेना प्रमुखाच्या त्यांचं झाल्यानंतर मी गेलो. मला म्हणे काय रे संजय? बोल काय नाही साहेब, आमदारकी लढायची होती, तुमचा आशीर्वाद असेल तर मी लढतो. अरे म्हणे बघा इतके मोठमोठ्याले लोक आले होते. बस साहेब ते मोठे लोक आहेत, मी तुमचा शिवसैनिक आहे. मग काय कर, तुला निवडणूक लढायची? मी हो साहेब, आता इथं थांबायचं नाही. हे परा कुणाल तुझा मित्र आहे का रे तो? चुळबुळा येतच होतो. इथून सरळ जायचं म्हणे घरी. 1 मिनिट तर मी हादरलोच. शिवसेना पण प्रमुख आहेत, मला म्हणतो इथून सरळ घरी जायचं. म्हणजे माझं काहीतरी चुकलं दिसतं. नंतर उठले, माझ्या डोक्यावर हात ठेवला. जा रे, तू काय तिकीट मागतो, तुझं तिकीट फायनल आहे, जा. ₹1 देणं नाही, घेणं नाही. ती निवडणूक मी लढलेली. कधीही शिवसेना प्रमुखाने आम्हाला असं बोललं नाही. उलट काय लागलं ते देत गेले. म्हणून आम्ही त्यांचं आदरपूर्वक आजही नाव घेतो की माझ्या शिवसेना प्रमुखामुळे मी आज इथं उभा आहे. हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. भाऊ कसा रे तू तिथं होता, कोणी किती पैसे घेतले, कोणी किती तिकीट विकलं, इथं मारामाऱ्या चालू. त्यातल्या त्यात आता पहिली काय घोषणा दिलं, शिवसेनेचा वाघ आला. हे बाबा वाघ नको म्हणत जा यार, थोडस मला आजकाल भीतीच वाटायला लागली. कारण की एक नमुना होय आपल्याकडे इकडं पलीकडं, शेर आया रे शेर आया. परवा दिवशी कसा पळाला, असा मारला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी. पळाला का नाही पळाला? बरं हे लोक बी झाले इतके बिनलाचे आहेत ना, तुम्हाला सगळ्याला माहिती. भांडण कुठं झालं? तिकडं जिन्सीकडं, बरोबर ना? माझा काय संबंध आहे तिकडं? पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्या अतुल सावेंनी पोलीस संरक्षणामध्ये मला मारायला गुंड पाठवले होते. काय बालिशपणा आहे. तुला मारायला गुंड, आम्ही तिकडं. आता चेहरे ओळखीचे आहेत ना तुमच्या. त्याचं नावच जलील आहे. आता हे का मी ठेवलंय का? त्याच आहे ना. आता जलील म्हणजे आपण काय म्हणतो, बाय किती जलील करावं तरी ऐकत नाही. त्याला प्रत्येक भाषणामध्ये माझं नाव पाहिजे असतं. माझं आपली मी चलती आहे यार, असं थोडी आहे काही. माझं नाव घेतल्याशिवाय तर भाषणच कम्प्लीट होत नाही. पण एक सांगतो बाबा, तिकडं कोणी जन्म घेतला तर त्याच्यात माझा काही हात नाही. मी हात जोडून सांगतो, मी इकडे राहतो. उगाच तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो बरं का. हा
काही झालं तर संजय शिरसाट, काही झालं तर संजय शिरसाट, माझा काय संबंध आहे? असे हे लोक आणि ते ओवेसी. आता काही लोक सगळे हैदराबादची बिर्याणी इथं खातात आणि तो हैदराबादहून इथलची बिर्याणी खातो. काल तर त्यांनी भाषण करता करता असा बोलला, मुझे ये शहर इतना प्यारा है, अगर मैं मर जाऊं तो मेरे को यहीं दफना दो. अरे साल्या, आम्ही एका औरंगजेबापासून परेशान, तुला कशाला पाहिजे आणखी? त्यालाच काढून हैदराबादला घेऊन जा असं आम्ही किती वेळा बोललो. परंतु हे आहेच ना मोगल. औरंगजेब कुठं वारला, मेला कुठं? नगरला. आला कुठं? इकडं. आता हे कुठलचं बेनं? हैदराबादचं. येत आहे कुठं? संभाजीनगर. कशासाठी? परंतु हे काही जरी असलं, मी तुम्हाला सांगतो की हे लोक जे आहेत ना, आपला फायदा घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना सांगतो, आपण कसे भावनेच्या भरात वाहणारे लोक आहेत ना. आपली अडचण अशी, यमान वंचितची आघाडी. तुम्हीच आहे ना, तुम्ही तुमच्यातलेच. प्रकाश आंबेडकर साहेबांनी एमआयएम बरोबर युती केली. मतदान केलं का रे तुम्ही एमआयएमला? त्या जलीलला केलं का नाही? सत्य तर सत्य ना, काय खोटं बोलायचं त्याच्यात? केलं ना? लाईनीने जाऊन दिलं. भाऊ, आमच्याकडे पैशाशिवाय काही होत नाही. आम्ही पैसे देऊन मतदान केलं त्या टायमाला. आहे का नाही खरं? पैसे देऊन. आम्हाला आमच्यासाठी जर एखाद दिवस जरी घातला तुम्ही, तेव्हा तुमच्या पाया पडू यार. त्या हरामखोरांनी काय केलं? केली ना? कुणाबरोबर केली? प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर केली. सोलापूरमध्ये सुद्धा पाडलं ना, अकोल्यातही पाडलं. अशा हरामखोरांच्या बरोबर आपण राहणार आहोत का? आयुष्यात कधी उभं करू नका. आयुष्यात कधी समोर नाही आला पाहिजे. अरे आम्ही तरी बघा ना, 42 वर्ष पक्षात काम केलं, पहिलं मंत्रिपद मला मिळालं. काय केलं आम्ही? पहिलं आमच्या मुलांना हॉस्टेल पाहिजे, 1200 कोटी रुपये दिले मुलांना. म्हणजे वसतिगृह तयार करायला सुरुवात केली. पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी दिले का नाही? 2 कोटी 3 कोटी मुंडे साहेबांनी एकदा दिले होते मिलिंद कॉलेजला. मी 500 कोटी दिले. 500 ते यासाठी दिले, मी उपकार नाही केले. मी कुणावर उपकार करत नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला घडवलं, ज्या गुलामाला माणूस बनवलंय, त्यांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो, त्यांना पैसे द्यायला मला लाज वाटेल का? त्यांच्यामुळे ना, नाही तर आपण कुठे असतो? हे चट्टक मट्टक, गळ्यात सोनं बिनं, हातात अंगठ्या बंगठ्या, लॉकेट भिकट असते का आपल्याकडे? त्या बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलं, त्यांच्यासाठी पैसे खर्च करायला लाज वाटते आपल्याला? बिलकुल नाही. महाडच्या चौदार तळ्याला तुम्ही सर्वजण जात असतात, कोणी गेला असेल. जे आंदोलन त्यांनी सुरू केलं, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. अरे ज्यांना तुम्ही साथ दिली त्या लोकांनी आपली हालत काय केली? ते चौदार तळ पाहिलं का कसं आहे? बोट नाही घालू शकत त्याच्यात, इतकी हिरवळ, इतके घाण आहे त्याच्यात. मी गेलो होतो. बाबासाहेबांनी केलेलं आंदोलन, त्याच्यापासून खऱ्या अर्थानं लढायला सुरुवात झाली. कलेक्टरला बोलवलं होतं, माझा सचिव होता. त्यांना सांगलं काही जरी असलं पहिलं मलाचा प्रस्ताव द्या. सुवर्ण मंदिरामध्ये जर कोणी गेलं असेल तर तिथलचं पाणी लोक पितात. त्या धर्तीने माझं हे चौदार तळ झालं पाहिजे. 55 कोटी रुपये तिथे मी दिले. भीमा कोरेगावला जाताना तो सगळा खर्च आपण करतो. मी माझं खातं करतं. या टायमाला 18 कोटी रुपये लागले. एक दिवसाचा खर्च 18 कोटी मी केला. अनेक गोष्टी केलेल्या आहेत.
अनेक गोष्टी आणखीन करायच्या आहेत. आपण बोलून थांबायचं नसतं, काम करायचं असतं. उस्मानपुराचं बौद्ध विहार पाहिलं का नाही कसं आहे? हे आपले लोक बघत, काही लोक येतात ना माझ्याकडे, तर त्याला मी भिकार सोडतो म्हणतो. येतात, भाऊ निधी द्या ना. कशाला रे? समाज मंदिर बांधायचं. किती? 10 लाख रुपये, 20 लाख रुपये. 20 लाख रुपये मध्ये समाज मंदिर बांधतो का घर बांधतो? होतं का 20 लाखात काही? पण तो आपलं निवेदन घेऊन येतो, या पक्षाचा त्या पक्षाचा, घ्या भाऊ निवेदन. आणि आपला माणूस झाला तर काय एवढं पण देत नाही का? अरे समाजासाठी जर तू संघर्ष करतोय, लढतोय, मागताना चांगलं मागना. माणूस बसला नाही तर भिकारचोट सारखं 10 लाख द्या, 20 लाख द्या. इलेक्शन झालं ना, हे बोर्ड काढा इथून. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भूमिपूजन करू. असं सभागृह इथं बौद्ध विहार बनेल. पाहायला आलं पाहिजे, पाहायला. संजय शिरसाट आहे. आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही. जे बोलतो डायरेक्ट, आणि करायचं असेल तर बोलतो, करायचं नसेल कशाला तोंडाची बाब घालवायची. आता ज्यांनी बोर्ड लावला त्याला तुम्ही मनापासून शिवाय देतात का नाही? येस, करेक्ट. देतात का नाही शिवाय? कशाला बोर्ड लावायचा? नाही होत नाही म्हणायचं. आता दुर्दैवानं त्याचं पोरग सुद्धा माझ्याकडे आलं, तर मी त्यालाही निधी दिला होता. म्हणे पोरग उभं राहते. म्हणजे चल जाऊ दे, मित्र राहिलेला तेव्हा तो महापौर होता, मी सभागृह नेता होता, म्हणून दिलं. आता नाही त्याला तिकीट मिळालं, मी त्याला काय करू? नियती असते. जसा शेर आहे रे शेर आहे, शेर भागा रे शेर भागा, आहे की नाही? एक काळ असा एक जोरात लगे असा. या अवलादींना जी मस्ती आहे ना, ती मस्ती समजून घ्या. हे कोणी डायरेक्ट बोलणार नाही. संजय शिरसाट बोलतो म्हणून सगळ्याच्या डोळ्यावर येतो. आणि आमचं ते उभाठा मामू, त्याला कोणी भेटलं नाही. एकच मामू भेटला, लगे मातोश्रीवर जाऊन प्रवेश. आणि इकडे त्या कार्नरचं आमचं नेता, रात्री लाईट बंद केला का त्याचाच उजेड. कुठं लाईट जात असेल तर त्याला बोला, उजेडच उजेड. वरून काळे, मनातूनही काळे. उमेदवार किती उभे केले? 12. आता 12ला आपण काय म्हणतो? ते उमेदवार 12 उभे केलेत. दाढीवाले टोप्यावाले 12. काय म्हणतो आपण 12च्या? 12 काय म्हणतो त्याला? आहे की नाही? असे लोक पक्ष चालवायला लागलेत. आणि उद्या मोठी सांस्कृतिक मंडळावर सभा आहे, आणि शिरसाटांना मी चॅलेंज करतो, या स्टेज तिथं ठेवतो, खुर्च्या तिथं ठेवतो, आणि त्यांनी ती सभा घेऊन दाखव. नकोय बाबा. अरे शिवसेना प्रमुखाच्या नावाने पावन असलेली ती भूमी, एक शिवसेना प्रमुख यायचे, एक सभा घ्यायचे म्हणलं, लोक असे पळत जायचे. पैसे सुद्धा लागत नव्हते, लोकांना बोलवावं लागत नव्हतं. कुठून लोक आहे ते माहित नव्हते. काँग्रेसवाले म्हणायचे, भाऊ आम्ही आमच्या बाजूच्या मित्राच्या गच्चीवरून ती सभा ऐकली. अशी ती गर्दी तुडंब व्हायची. आता उद्या तिथं काय दिसणार आहे? मियां मस्जिद मामूर आहे काही, और कोई अफगाण काय कोणत्या तरी खान असणार आहे, कोणतरी सलीम असणार आहे, आणि त्यांची ती सभा हिंदुत्ववादावर होणार आहे. वा. अरे ज्यांनी इमान इकलं ना, म्हणूनच आम्ही उठाव केला होता. माहिती तुम्हाला काय केला होता आता कळालं?
आता यांची दातखडे बसलेले आहेत. आता नाही म्हणत 50 कोके ओके म्हणतात का? पहिले अशा जोरात बोलायचे ना. त्याच्यानंतर म्हणायचे विधानसभेला अहो असा चॅलेंज दिला होता म्हणे काही झालं तर चालत पण संजय शिरसाट पडला पाहिजे, गद्दारों को गाड देंगे, गद्दाराला माफी नाही, एकही निवडून येणार नाही. काय झालं? आम्ही सगळे निवडून आलो, एक जास्त आला. आम्ही 5 होतो 6 झाले आणि ते 0 झाले. एक तरी आहे का? ना खासदार आहे ना आमदार आहे. आता महानगरपालिकेमध्ये ना नगरसेवक राहणार आले तर तिकडचेच येतील, घ्यायचं काय येणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, या लोकांना धडा शिकवायचा टाइम आलेला आहे. या आमच्या भगिनींनी तर बॅटच घेतली, हे ठोक त्या मला पाहू नको पुढं बाजू, काही काय चिंता करू नको. मी तुम्हाला विनंती करणार, एकदा मी या ठिकाणी आलो, हे बघा लक्षात घ्या, मी अनेक ठिकाणी सांगतो, काही लोकांना जे असतं ना, काही सत्ता बित्ता मिळाली ना, थोडी मस्ती विस्ती येत असते. मी 10 वर्ष नगरसेवक आहे, 20 वर्ष आमदार आहे. किती भोगला आता. लोक जरा नगरसेवक व्हायला परेशान आहेत. मी 4-4 वेळेला आमदार आहे, आता मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचा, मी पालकमंत्री आहे. मी कशाला यांच्या विरोधात बोलतो? काय किडा आहे मला? कशासाठी बोलतो? अरे हे आम्ही सर्व पाहिलेले जे भोगलेले ना, त्याच्यामुळे आता आम्हाला बोलावला. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, मी या ठिकाणी आज पहिल्यांदा आलोय, मी देऊन जाईल. माझा शब्द मी कधी खाली पडू देणार नाही, काही जरी झालं तरी. आता हे बौद्धविहार तुम्हाला माहिती आहे, संजय शिरसाट म्हणलाय 10-20 लाखाला तर असं काहीतरी म्हणतो, म्हणजे कितीच होईल तेवढा अंदाज लावा तुम्ही थोडासा. असं देखणं बनवेल ना, लोकांनी तारीफच केली पाहिजे. अहो आयुष्यामध्ये ह्याच गोष्टी कामं येत्या, आयुष्यामध्ये दुसरं काही जात नाही. बरोबर, आपलं नाव जर कुठं कोरायचं असेल ना, तर काम तेवढं चांगलं करावं लागतं. मी तेच मानतो. पैसा बिसा काही कामाचा नसतो. बडेकडे किती पैसा आहे मला माहित नाही, आताशी मैत्री झाली त्याची माझी. परंतु बडे मी लक्षात घे, मी एक विचार करतो, उद्या जर गेलो ना, तुला काय वाटतं माझी बायको काय 1-2 वर्ष रडणार आहे? असं कधी होतं का हो? तेव्हा किती खरं बोलल्या, किती खरं बोलल्या मावल्या हो. धन्य. बघा कोण आहे घरचे यांच्या, पोरग रडणार आहे नाही ना? काय म्हणाल, बापान जर काही ठेवलं असेल तर हिस्सा लवकर मागेल. आता जे गेले तर गेले, आता त्याच्यासाठी किती दिवस रडायचं माय? चला आपल्या कामाला लागू आपण, असंच होणार आहे ना. परंतु एखादी वस्तू किंवा एखादी वास्तू जेव्हा आपण उभी करतो ना, तुम्ही मरा काही व्हा, ती वास्तू तुम्हाला अमर करते. त्याचं नाव लोकांच्या तोंडात असतं. बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज बांधलं. बाबासाहेब आज आपल्यात नाहीत. वास्तू काय म्हणते? बाबासाहेबांचं कॉलेज आहे, हे आठवण असते. म्हणून असं चांगलं काम करायचा प्रयत्न करेल. या एरियाला चिंता करू नका, कॉर्पोरेशनकडे पैसे असो नसो, अरे पालकमंत्री तुमच्या सोबत आहे, काय टेन्शन घेतात तुम्ही? म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, एक संधी मला द्या ना, यांना नाही, मला पाहिजे ती. संजय शिरसाटला पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे, आणि तेवढा अधिकार माझा तुमच्यावर आहे. जर मी तुमचं ऐकतो तर तुम्ही मग माझं ऐकलं पाहिजे. याला व्यवहार नाहीये, हे तुमच्यातलं माझ्यातलं नातं आहे. म्हणून माझ्यासाठी हे मतं पाहिजे. कृपया हे सगळं सोडा. एकदा एक मला ताकद अशी दाखवा. बाकीचे उमेदवार पाहिले ना, त्यांचे थोबाडं पहा. तुमचा फोन सुद्धा घेणार नाही, तर आता तरी लावून बघा एकदा, येतात का फोन म्हणून. ते तुमचं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार? काय घेणं देणं त्यांना? त्यांना काही घेणं देणं नाहीये. ते येतील तुमच्याकडं,
काही लालूच दाखवतील, घेऊन टाका ते, त्यांच्या आपल्या काय बापाचं, घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही त्यात घेण्यामध्ये, पण मतदान करू नका. विकायला काढतो ना आम्हाला तो, तर त्याला आपण देऊन टाकायचे पैसे, आपल्याला काय फरक पडतो. संधी सोडू नका, चल देऊ आपण, काय फरक पडत आहे. परंतु मतदान हे आता शिवसेनेला झालं पाहिजे, होईल ना 100%. नाही तर माझी इज्जत जाईल ना, नाही तर इतकं भाषण करून काय उपयोग झाला. माझी इज्जत जाणार नाही, लक्षात ठेवा. मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा मित्र आहे, मी तुमचा मुलगा आहे. माझ्या शब्दाला मी तुमच्याकडे भीक मागतोय, ही भीक मला तुमच्याकडून पाहिजे. नंतर तुम्ही मला मत सांगा, काय काम इथलचं असेल ना, संजय शिरसाटने केलं नाही तर दुसऱ्यांदा या गल्लीत तर नाही की तुम्हाला रस्त्यावर सुद्धा तोंड दाखवणार नाही, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. बाबा, आपल्याला कुणाचं बोलणं सहन होत नाही, म्हणून जे आपण शब्द देतो तेवढं पाडतो. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, निवडणूक 6-7 दिवसाची आहे, संपून जातील 6 दिवस असे जातात. धनुष्यबाण आणि बॅट हे विसरू नका, आणि या विजय मिरवणुकीला पुन्हा मी या ठिकाणी येईल एवढी तुम्हाला निश्चित ग्वाही देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.